छोटी वाले आहे, मीडियम वाली 160 वाले आणि एक लार्ज मध्ये आहे. आणि आपण खडे मसाले आपण बिर्याणी वगैरे बनवतो त्याच्यामध्ये खडे मसाले टाकून जायफळ किंवा ड्रायफ्रुट्स वगैरे आपण याच्यावर किसू शकतो. तर हे स्लायसर मध्ये प्लास्टिक मध्ये येणार, हे तुम्ही ऍडजस्ट करू शकता कमी जास्त म्हणजे जाडी जशी. हे मोसंबीचा ज्यूस हे 2 in 1 आहे. हे मोसंबी पण होईल आणि डाळिंब असतं ना ते पण होईल. डाळिंब पण याच्यावर डाळिंब आणि मोसंबी दोन्ही. नमस्कार मंडळी, योगिताज ब्लॉग्स मध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. आज आपण आलो मुलुंडला, वेस्टला, आणि इथे एका स्टॉल मध्ये तुम्हाला छान छान अशा म्हणजे गृहोपयोगी वस्तू, छोट्या छोट्या वस्तू आपण बघणार आहोत. काय वस्तू आहे ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. आणि चला व्हिडिओला सुरुवात करूया. मी ऍड्रेस पुढे सांगते. हे मुलुंडचं वेस्टचा एरिया आहे. मुलुंड वेस्टला तुम्ही फक्त 2 मिनिटांवर इथे आलात ना, हे संत जलाराम बाप्पा मार्केट आहे. त्याच्या अगदी समोर हे शॉप आहे ज्यात आपण एक्सप्लोर करणार आहोत. तुझं नाव? साहिल माळी. तर आपण सुरुवात करूया छोट्या स्पून पासून. छोटे छोटे स्पून दिसतात. हा कसा आहे? 40 रुपये. म्हणजे हे आता वाणचं ऑप्शन तुम्ही घेऊ शकता. मकर संक्रांती जवळ आले तर छान असं. मग हे जास्त प्रमाणात घेतल्यावर कमी होणार का? 40 रुपयाला. आणि छान स्टील आहे. आणि छोटे छोटे पण इथे स्पून दिसतात. हे कसे? 15ला 2. ह्याच्यातला कुठलाही, ह्याच्यामध्ये तुम्ही कुठलाही घेतला तर 15 रुपयाला 2 आहेत. तसेच इथे स्पून मध्ये बरेचसे व्हरायटी पाहायला मिळतील. इथे हे छोटे पण आहेत, म्हणजे भातुकलेमध्ये पण युज करू शकतात ना. हे यूज करण्यासाठी छोटासा स्पून आहे. बरेचसे छोटे छोटे स्पून दिलेले आहेत बघा. आणि इथे छोटे डबे पण दिसते. हा कसा आहे? हा जरा दाखवा आम्हाला ओपन करू. हा कसा आहे? हा 90 रुपये. स्टीलचा आहे ना? म्हणजे डब्यांमध्ये पण तुम्ही पाहू शकता. डब्यांमध्ये पण वेगवेगळ्या अशी साईज आहे. छोटे पण आहे. ह्या छोटावाला कसा? 40 रुपये. मोदकाचे साचे आहेत. हे कसे? 40 रुपयाला 1. हे बघा, मोदकाचे वेगवेगळ्या प्रकारचे साचे आहेत. आणि लायटर सुद्धा आहे. लायटर कसा? 30 वाला आहे, छोटा 20 वाला. हा 20 वाला. हा 20. हे 30 वाले, हे 20 वाले. अच्छा, हा छोटा वाला 20 रुपये. हा स्टीलचा आहे. आणि हा दोघांनी स्टीलचे, फक्त ब्लॅक कोटिंग केले तो सिल्वर. अच्छा, वेगवेगळे. तसंच इडलीचं पण हे स्टँड दिसतं इथे. इडलीचं स्टँड कसं? 250 ला. म्हणजे इडलीचा कुकर जर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही असं वाफवण्यासाठी हा स्टँडचा वापर करू शकता. छोटेचे इडल्या बनवू शकता. त्याच्यामध्ये त्यांच्याकडे बरेचसे व्हरायटी. मग वेगवेगळे आहे का हे? हे 250 वाले, 250 वाले आणि हे 300 वाले. 300 वाले. हे 250, हा 300. अच्छा, हा पण 300 रुपयांचा. हा जरा मोठा इडलीचा आहे. आणि सगळं असं वेगवेगळं हे पण दिसतात तुम्हाला. चाळण्या आहेत ह्या. ही कशी? ही 40 रुपये, ही 70 रुपये, ही 120. ही केक साठी वगैरे पण तुम्ही वापरू शकता. आणि चाळण्यांचे पण बरेचसे प्रकार पाहायला मिळतात. हे बघा. आणि अगरबत्तीचं स्टँड पण आहे. हे कसं? 70 रुपये. आणि हे वालं? हे 40 आणि हे 70. म्हणजे तुम्ही आता वाणासाठी चांगला ऑप्शन आहे तुम्हाला. जास्त प्रमाणात घ्यायचं असेल तर तुम्हाला दादा कमी करून देणार आहे. आणि असं सीझर वगैरे जे तुम्ही घरगुती वापरासाठी घेऊ शकता. छोट्या छोट्या खूप साऱ्या वस्तू आहेत. आपण जाणून घेऊया. हे काय आहे बरं? आपण काजळ बनवतो ना, काजळ याच्यामध्ये बनवतो. अच्छा, लांब बनवणं काजळ लावतो ना आपण, याच्यामध्ये बनवतो. अच्छा, हे काजळ बनवण्याचं मशीन आहे बघा ना. म्हणजे मला पण माहित नव्हतं, मी पहिल्यांदाच बघते. हे नळ्या लॉक आहे. हे लूज करू शकता. आणि हे तुम्हाला जर नळा फिरवायचा असेल तुम्ही या साईडला कोणत्याही साईडला होऊ शकतो. मग तो किती रुपये? हा 60 वाला. 60 वाला. आणि त्याच्यामध्ये अजून आहेत का? याच्यामध्ये अजून मध्ये नॉर्मल वाले येणार बघा. नॉर्मल वाले ते तसे असतात ना. ते 10 आणि 20 रुपयांचे. आणि तुमच्याकडे बघा हे धूपदाणी पण आहे ना. हे कसं आहे? हे 120 वाले. आणि याच्यामध्ये छोटा येणार 80 रुपये. अच्छा, हे धूपदाणी सुद्धा. म्हणजे बजेट मध्ये तुमची शॉपिंग होणार आहे. छान छान टूल्स आहेत. आणि बघा इथे करंजासाठीच आहे ना हे. हे कसं आहे? हे 40. हे कसं आहे करायचं ऍक्च्युअली मध्ये तुम्ही ते मैद्याची चपाती बनवतो ना, त्याच्यात ठेवायची, सारण भरायचं आणि हे फक्त फोल्ड बंद करायचं. आणि तुम्हाला इथून आतून बाहेर येणार. अच्छा, म्हणजे फाटणार वगैरे नाही मध्ये. मस्त आहे. करंजीचा साचा बघा, मस्त आहे. म्हणजे टूल्स छान बघायला मिळतात आपल्याला. इथे एक ब्रश पण दिसतोय आपल्याला, नाणी घरात युज करायला. पायाचे काच काचांसाठी, पायासाठी छान आहे. आणि बरेच प्रकारचे असे टूल्स बघूया आपण. हे पण दिसत. हे काय आहे बरं? हे काय? धार करायचं. सुरीला धार करायचं. किती रुपये? हे 120 वाले. याच्यामध्ये हे नॉर्मल मध्ये येणार आहे 70 रुपये. अच्छा, छोटं घेतलं तर
धार जर करायची असेल सुरीला तर तुम्हाला घर बसल्या धार करू शकता, त्याचं पण यंत्र तुम्हाला इथे मिळणार आहे. तसेच इथे कातण्या पण आहेत. ह्या कशा आहेत रे? हे 20 रुपये. 20 रुपयाला. हे पण तुम्ही देऊ शकता हळदी कुंकू वाण म्हणून. म्हणजे वाण आता हा मकर संक्रांती जवळ आले म्हणून मी तुम्हाला हा मुद्दाम व्हिडिओ शेअर करते. युजफुल वस्तू पण तुम्ही तुमच्या सख्यांना देऊ शकता. ते छोटे छोटे हे डिश वगैरे दिसतात, ह्या कशा? हे 30 वाले आहेत, हे छोटी 10 वाली, ह्या 20 वाले आहेत. हे सगळे वेगवेगळे रेटचे आहेत. 30, 10, 20. 10 रुपयांपासून तुम्हाला स्टीलची भांडी आहेत. हे पण तुम्ही मैत्रिणींना देऊ शकता हळदी कुंकू म्हणून. एरवी पण आपल्याला देवघरात पण लागतात आपल्याला प्रसादासाठी वगैरे, नैवेद्यासाठी ते पण युज करू शकताय. आणि हे छोटे ग्लास कसे? हे 20 रुपये. हा 20 रुपयाला छोटा ग्लास आहे. हा 30 वाला आहे. हा ही साईज मध्ये तुम्हाला 30 रुपयाला मिळणार आहे. आणि सांडशी कशी? 180 वाली आहे आणि याच्यामध्ये छोटे घेतली ही 90 रुपये वाली. वा किती छोटीशी आहे बघा ना. छोट्या टोपांसाठी मस्त आहे ना ही. मस्त एकदम क्यूट भांडी पाहायला मिळतात. आणि छोट्या वाट्या पण आहेत. छोटी वाटी कशी? ही 20 वाली आहे. याच्यामध्ये मोठी येणार 25 रुपये आणि अजून याच्यामध्ये छोटी साईज येते ती 15 वाली येते. हे ऍक्च्युली हे मॉस्किटो साठी आहे. आपण ते हे लावतो ना ऑल आउट वगैरे त्याच्या बदली हे घेतात आपण. मग ह्याच्यामध्ये काय ऍड करायचं? याच्यामध्ये तुम्हाला काहीच नाही करायचं, फक्त हे लावायचं आणि हे बटन ऑन करायचं आणि मच्छर डायरेक्ट घेऊन त्याला चिपकतील. इथं तुम्हाला डिस्क्रिप्शन दिलंय काय काय करायचं काय काय नाही, पूर्ण माहिती. हा. किती रुपये? हे 220. 220 ला येणार आहे. म्हणजे मच्छरसाठी, म्हणजे मच्छर येऊन इथे चिकटणार आहे गाडीला. हे वाला हे 150 वाले आहेत आणि हे 100 वाले येणार. हे 80 वाले, हे 100 वाले. म्हणजे सगळ्या मोठ्या साईज प्रमाणे तुम्ही घेऊ शकताय ना. छान आहे. लाकडाचं आहे ते. पिलर हे 30 वाले आहेत. याच्यामध्ये हँडल मध्ये सगळे वेगवेगळे आले. अच्छा, पिलर पण आहेत बघा. तुम्ही बटाटा वगैरे, आपले काकडी, गाजर किसून साल काढू शकता. अच्छा, हा कसा आहे? हा 90 वाला आहे. हा वाला येणार 120 वाला. अच्छा, 90 रुपये 120. म्हणजे घेऊ तसं आहे. सुरांमध्ये पण बरेचसे प्रकार आहेत त्यांच्याकडे. ते भांड, शकुंतला भांड बघू. छान असं तेलाचं भांड आहे, तेलाचं तुपाचं. असं कसं आहे हे? 180 वाला येणार. अच्छा, येणार 140 रुपये. अरे वा, खूप छान आहे. त्याच्यामध्ये साईज पण आहे तुम्हाला बघा. हे 180चं आहे आणि हे 140चं. क्यूट असं आहे. त्याच्यामध्ये स्पून दिलेला आहे. तो मोठावाला दाखव, तेलाचा सगळ्यात बिग वाला. हे शकुंतला भांड आहे तेलाचं. हे कसं? हे 250 वाला येणार. याच्यामध्ये अजून एक साईज आहे. अच्छा, ही वाली येणार 180 वाला. 180. हे 250 ला आहे आणि हे आहे ते 180 ला. 180 रुपयाला आहे. तर हे पण एक येणार. हा, आता नवीन निघाले असे बुदले निघाले तेलाची, म्हणजे तुम्ही डायरेक्टली असं टाकू शकता. हे कसं आहे? हे वाला 150. हे टोस्टर कसं आहे? हे टोस्टर येणार 250 ला. हे बरं ना, डायरेक्ट आपण गॅसवर हे करू शकतो, शेकू शकतो आणि घरातच आपण सँडविच बनवू शकतो. छान असं आहे. आणि आतमध्ये त्याला हे निर्लेप्स असणार आहे का? हो ना, हे नॉनस्टिकचं ऍक्च्युली. अच्छा, नॉनस्टिकचं येणार आहे बघा. अशा प्रकारे आहे. दाखव जरा. बार्गेनिंग वगैरे होऊन जाईल, कमी जास्त होणार सगळ्यामध्ये. जे साहित्य दाखवतं त्याच्यामध्ये तुम्हाला बार्गेनिंग होऊन जाईल आणि तुम्ही जास्त प्रमाणात घेतल्यानंतर तुम्हाला नक्कीच फायदेशीर होणार आहे हा व्हिडिओ. आणि आपण त्याच्यामध्ये कढया पण बघूया. कढया पण दिसत आहेत. आयनची आहे का? प्युअर आयन. प्युअर आयनची. मेहंदी वगैरे भिजवण्यासाठी छान आहे. हे बाउल कसं आहे? हे 180 वाले, हे 90 वाले. याच्यामध्ये हँडल वाले घेणार तर 250 वाले, 350 वाजून ते 450 पर्यंत. अच्छा, मोठी दाखव जरा आम्हाला. आपल्याला आयनची कढई हवी असेल तर ह्याच्या स्टॉल मध्ये आहे आणि उत्तम प्रकारे त्याला पकडण्यासाठी हँडल दिलेलं आहे. किती बोलला? 450 वाले. याच्यामध्ये छोटी येणार 350 वाली. अच्छा, स्टँड तर रोजच्या आपल्या किचन मध्ये असतातच. हे स्टँड कसे? हे 40 रुपये. 3 साईज आहेत, तिन्ही सेम रेट्स आहेत. हे पण तुम्ही वाण म्हणून देऊ शकताय आपल्या मैत्रिणींना. जायफळ किंवा ड्रायफ्रुट्स वगैरे आपण याच्यावर किसू शकतो. तर ही किसणी आहे छोटीशी. कितीला आहे साई? ही 30 रुपये. 30 रुपयाला. जास्त क्वांटिटी घेतली तर नाही, यांच्यामध्ये लहान वस्तूंमध्ये क्वांटिटी घेतली तरी आम्हाला ते करता येतं बार्गेनिंग. थोडीशी मोठ्यामध्ये होऊन जाईल. छोटीशी वस्तू आहे पण खूप युजफुल अशी आहे. इथून तुम्ही बघा बदाम आणि पिस्ता वगैरे पातळ स्लाइस करू शकताय.
तर अशा खूप छोट्या छोट्या महत्वपूर्ण अशा वस्तू या शॉपमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. हा पण छान जाळीचा स्ट्रेनर आहे ना. आपल्याला स्टेनर आहे. हा किचन याच्यामध्ये सिंक मध्ये हो, सिंक सिंक साठीचा स्ट्रेनर कितीला येणार आहे? हे 45 वाले याच्यामध्ये 2 साईज आहेत, 2 नंबर 3 नंबर अजून मोठ्यामध्ये साईज येणार आहे त्याच्यामध्ये. हे पण तुम्ही वाण म्हणून देऊ शकता, उपयोगी अशी वस्तू आहे आणि हे सगळ्यांच्या सिंक मध्ये युजफुल होईल अशी वस्तू आहे. हे स्लायसर मध्ये प्लास्टिक मध्ये येणार, हे तुम्ही ऍडजस्ट करू शकता कमी जास्त हो. म्हणजे जाडी जशी हवी तशी. तुम्हाला फक्त एकदम बारीक पाहिजे, Slice जाड पाहिजे, हवी. स्लाइस किती पाहिजे. किती किंमत त्याची? ही 130 वाले आहे, हे स्टीलचं येणार 150 वाला बालाजीचं. छान असे पातळ स्लाइस होतील ना आपले, चिप्स होतील. तर अशा प्रकारे पण आहेत हे टूल्स. आणि हे बघा इथे तुम्हाला असं मिक्सिंग साठी हवं असेल तर हे सुद्धा आहे स्पॅटुला. हा कितीला आहे साईल? हा 80 वाला आहे, हा 40 वाला येणार, हा थोडा हेवी क्वालिटीचा आहे. केक साठी तर छान ऑप्शन आहे, म्हणजे हवंच असतं हे केक साठी. आणि दिसत आपण माठ वगैरे ठेवू शकतो. हे कसं आहे? हे 3 साईज आहेत, त्याच्यामध्ये हे 140 वाले आहे, मीडियम वाले 160 वाले आणि एक लार्ज मध्ये येते 180 वाले. 3 साईज. आपण हंडा कळशी वगैरे ठेवू शकतो. इतरही काही आपल्याला ठेवायच्या असतील वस्तू किचन मध्ये तर आपण ह्याच्यामध्ये ठेवू शकतो. त्याच्यामध्ये साईज पण आहे. तसेच इथे चाळण्या दिसतात. ह्या कशा? ही 20 वाली आहे, मोठी येणार 30 रुपये आणि याच्यामध्ये हा पत्र्याच्या येतात. ही पिठाची चाळण आहे, युजफुल अशी आहे. ती पण तुम्ही मकर संक्रांतीला वाण म्हणून देऊ शकता. काय बरं? बॉडी मसाजर. बॉडी मसाजर काय किंमत आहे याची? हे 60 रुपयाला आहे. म्हणजे पूर्ण बॉडीला मसाज होतो का? आणि लाकडाचं आहे बघा. आणि छोट्या छोट्या ह्या प्लास्टिकच्या डब्या पण दिसतात आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही बरंचसं म्हणजे गोळ्या वगैरे तुम्ही कॅरी करू शकताय. ऍक्च्युली हे टाईप डब्यात तुम्ही म्हणजे हवा जाणार नाही याच्यामध्ये गोळ्या वगैरे छान कॅरी करू शकतो. हे ऍक्च्युली यासाठी युजफुल आहेत. आणि जर चटणी वगैरे काय असेल तुम्हाला ट्रॅव्हलिंग साठी त्यासाठी पण चालेल. जॉबला जाणारे स्त्रिया आहेत ना, त्यांना थोडंसं काय लोणचं वगैरे कॅरी करायचं असेल, टॅबलेट्स किंवा इतर काही वस्तू त्या ए टाईप मध्ये आहेत. आणि त्या किती रुपये? मोठी वाली 20 वाली, छोटी 15. हे पण तुम्ही देऊ शकता वाण म्हणून. तर वाणचे बरेच सारे ऑप्शन आहेत. आणि हे पण आहे बघा इथे काय दिलेलं आहे. हे आपलं स्टँड असेल ना चिपकवायचे कपडे वगैरे टाकायला. बॉडी वॉशचं हे कसं आहे? हे 20 रुपये. हे बघा हे सुद्धा आहे. आणि असंच बरंचसं असं साहित्य आहे जे तुम्ही किचन मध्ये युज करता. असं बॉटल आहे रिकामी, स्प्रे बॉटल, याच्यामध्ये तुम्ही फिल करू शकताय. आणि अगरबत्तीचं स्टँड कसं आहे? अगरबत्ती स्टँड 20 वाले, दिवे पण येणार, हे 20 रुपये. हे 20 रुपये 20 वाले छोटे वाले. हे बघा अगरबत्ती स्टँड पण आहे. ऍक्च्युली मोठ्या नळांसाठी आहे. तुम्ही लॉक ओपन करून त्या टाइप मध्ये फक्त हा मोठा आहे. अच्छा. तो छोटा होता. तुम्हाला पण नळा लावायचा आणि टाईट करायचं. हे काय बरं? हे हेड मसाजर आहे. ते बॉडी मसाजर. अच्छा, बॉडी मसाजर. हे हेड मसाजर आहे. हे आपल्या झाडांना मस्त स्प्रे होणार आहे ते. आणि हे मोसंबीचा ज्यूस साठी हे 2 in 1 आहे. हे मोसंबी पण होईल आणि डाळिंब असतं ना ते पण होईल. डाळिंब पण याच्यात. याच्यावर डाळिंब आणि मोसंबी दोन्ही 2 in 1 आहे. म्हणजे डाळिंब आणि मोसंबीचा ज्यूस तुमचा मस्त याच्यामध्ये होणार आहे तयार. तसंच इथे बरेचसे स्टँड्स वगैरे आहेत. आणि हे पण आहे मस्त हँड आहे, क्लिप्स आहेत, अशा बऱ्याचशा वस्तू आहे. भाताची मुदळ आहे. ही कशी? ही पण तुम्ही वाण म्हणून देऊ शकताय. परत फण्या आहे. नवीन आपल्या ज्या नवीन नवऱ्या आहेत, नवीन लग्न झालेलं आहे तर त्यांचं वर्ष असेल तर कंगवे सुद्धा तुम्ही वाण म्हणून देऊ शकताय. ही पण वस्तू देऊ शकता. हे कसं आहे ब्रश? हे 50 वाले, हे 40 वाले, 30 वाले. अच्छा. आणि इथे पंचपाळे सुद्धा दिसत आहेत. हे वाला जरा ओपन करून दाखवा मला. सुंदर सुंदर आहे का? 4 खाण्याचं आहे. अच्छा अच्छा. इथे कलशाची डिझाईन आहे. हे कसं आहे? हे 20 रुपये. हे बघा सुंदर आहे. हे पण तुम्ही वाटू शकताय. हे 2 in 1 मध्ये पण आहे. निरांजन आणि अगरबत्ती स्टँड आहे. आणि हे आपलं 4 खाण्याचं छान असं पंचपाळ. हे कसं? हे 50 रुपयाला. तर अशाच प्रकारे बरेचसे टूल्स आहेत. इथे आल्यानंतर तुम्हाला एकाच दुकानामध्ये बऱ्याचशा अशा गृहोपयोगी वस्तू, चिमटा वगैरे सुद्धा तिथे बघा. आणि आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. आणि हे काय बरं? हा कुठला ब्रश आहे? हा वाला. आणि काय बरं? हे आपण ग्रीन टी यूज करतो, ग्रीन टी साठी. आणि आपण खडे मसाले, आपण बिर्याणी वगैरे बनवतो त्याच्यामध्ये खडे मसाले टाकून फक्त लटकून द्यायचं. फक्त दर्प येईल. खूप युजफुल अशी वस्तू आहे. आणि नक्कीच तुम्ही याचा विचार करू शकता. मी तर हे शोधतच होते. कारण काय होतं कधी कधी आपण चना मसाला करतो ना, त्याच्यामध्ये पण आपण बघा
चहा पावडरचा यूज करतो किंवा खडे गरम मसाले आपण बाजूला मुलं काढतात, तर तुम्ही ह्याचा नक्की वापर करू शकता. खूप युजफुल अशी वस्तू आहे, छोटीशी आहे पण खूप अशा बऱ्याचशा यांच्याकडे अशा वस्तू आहेत ना, टूल्स आहेत, ते एकाच ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील जे तुम्हाला इतर ठिकाणी मिळणार नाहीत. छोट्या छोट्या आणि आपल्या बजेटमध्ये तुमची शॉपिंग होणार आहे. हे काय साईल? हे कपूरदानी आहे. आपण घरामध्ये आपण कपूरदानीचा हे करण्यासाठी कापूर ठेवतो म्हणजे सुगंध. हे कितीला आहे? हे वाला येणार 150 ला. 150 रुपयांना आहे, प्लास्टिक मध्ये. आणि बघा जसं ऑल आउटचं कसं असतं त्याप्रमाणे आहे. आणि हे काय बरं? हे नळाच्या थैल्या आहेत, आपण यूज करतो त्या. हा पूर्ण सेट आहे का? एक नाही, एक यूज शकतो. हे कितीला येणारी? हे 10 रुपये. गाळणी आहे, नळाचं असं गाळून निघतं पाणी ते आहे. तो याच्यासाठी गॅस वाटवण्यामध्ये जर हवा लागू नये, ते गॅस लवकर खराब होतात ना, त्यामुळे सगळ्या गॅस साठी. सगळ्या, कारण की याच्यामध्ये एवढे खासी दिले ते याच्यासाठी दिले की सगळ्या गॅसला बसला पाहिजे. अच्छा, तर हे कितीला येणार आहे? हे 120 रुपयाला आहे. जर तुम्ही नाही बसत तुम्ही रिटर्न देऊ शकता. अरे वा, गॅरंटी आहे. म्हणजे हे पण युजफुल आहे. आता हे नवीन निघालं म्हणजे गॅसला हवा लागत नाही. तुमचा किचन जर हॉलला लागून असेल ना तर खूप उपयोगी असं आहे. तर साहिल खूप छान प्रकारे माहिती. आणि सगळ्या दिवशी तुझं हे असतं का स्टॉल? रोज असतं. सकाळी किती वाजल्यापासून? सकाळी ऍक्च्युली 10 वाजेपासून असतं, पण आता पप्पा गावाला गेले म्हणून दुपारून लावतो. अच्छा, नंबर सांगशील तुझा? 9222-056-989. तर खूप छान प्रकारे आम्हाला माहिती दिली. धन्यवाद तुमचे आणि बेस्ट ऑफ लक पुढच्या वाटचालीसाठी. तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी होता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.